विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः। आचार्यः शङ्कराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन करतो। पूज्यनीय मंदाताईंना वंदन करतो। आदरणीय नीलाताईंना वंदन करतो। आपण सगळे श्रोते माझे स्फूर्तीस्थान आहात म्हणून आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आपल्या केनोपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया। सगळे मिळून शांती मंत्र म्हणूया। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राण चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेयः उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेतद्वेद नो न वेदेति वेद च। सद्गुरुनाथ महाराज की जय। केनोपनिषद दुसऱ्या खंडातला दुसरा मंत्र। नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च। ब्रह्म जाणल्याची स्वानुभवाची खूण या मंत्रामध्ये आहे। शिष्यानी ब्रह्म जाणलं आहे हे शिष्य श्री गुरूंसमोर कथन करतो आहे। शिष्य म्हणतो की मला ब्रह्म चांगल्या रीतीने म्हणजे निश्चयात्मक समजलं आहे, पण तसं मी समजत नाही। ते मी जाणलं नाही असंही मला वाटत नाही, म्हणून ते मी जाणतो। आम्हा शिष्यातील
जो कळलेही आणि कळलेही नाही अशा प्रकारे जाणतो त्यालाच ते समजतं. काल आपण पाहिलाय, यदी मन्यसे, काय म्हणतात आहे श्री गुरु? शिष्याला प्रश्न विचारतात आहे आणि श्री गुरु त्याला थोडस प्रश्नार्थ काय घेतात आहे, आक्षेप घेतात. श्री गुरूंचा सारखा प्रयत्न कसा आहे, शिष्याला ते कळावं म्हणून. आता कळावं असं वाटल्यानंतर प्रश्नार्थक आक्षेप श्री गुरूंनी घेतलाय, पण शिष्य समजदार आहे. शिष्याला हे कळतंय की गुरु आपल्याला जे समजलं आहे ते ठोकून पिटून नक्की समजलंय की नाही तपासतात. नाही तर मला तर कळलंय हो गुरु, तुम्ही काय पुन्हा पुन्हा विचारता, मला तर सगळं येतं, असं नाही शिष्य बोलत आहे. म्हणून गुरु प्रश्न विचारतात आहे पहिल्या प्रश्नात, दुसऱ्या खंडातला, यदि मन्यसे सुवेदेति द भ्रमे वापी नूनम त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम यदस्यत्वं तदस्य देवश्वथ नु मीमांस्यमेव ते मन्यते विदितम. अरे बाबा, तू ब्रह्म जाणतो आहे, देवतांनाही ते ठाऊक आहे, पण तुझं जाणणं आणि देवतांचं जाणणं दोनही अल्प स्वरूप आहे. म्हणजे श्री गुरु देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे हे पहिले लक्षात ठेवा. स्पष्ट सांगतात आहे, तू जे जाणलं ते अल्प स्वरूपाचं आहे, देवतांनी जे जाणलं ते सुद्धा अल्प स्वरूपाचं आहे. तुझं आध्यात्मिक जाणणं आहे, त्यांचं अधिदैविक जाणणं आहे, परंतु मला तू ब्रह्मस्वरूपाचा विचार करून सांग की तू ते जाणलंयस की नाही जाणलं. आता शिष्याला प्रश्न पडला की आपण ब्रह्म जाणलं असं श्री गुरूंना सांगितल्यानंतर श्री गुरु म्हणतात आहे की तुला ते अल्पस कळलं. किती कठीण आहे हो. खूप लोकांना असं वाटतं की आम्ही फक्त शास्त्राचा अभ्यास करून घेतला तर आम्हाला परमार्थ कळून जाईल. खूप लोकांना असं वाटतं की आम्ही आपलं पूजा पाठ जपजाप केले ना की आमचं सगळं बरोबर होऊन जाईल. पण मोजके लोक असे असतात की ज्यांना असं वाटतं की अजून माझं ते झालं नाही जे व्हायला पाहिजे. काही लोकांची माझी आत्ता भेट झाली आहे, मी गावाचं नाव सांगत नाही, पण त्या मला म्हणाल्या की मला असं वाटतं की अजून ते नाही साधलं. मी जिथे आहे ना तिथेच चाचपडून राहिली आहे. मला खूप आनंद झाला की ते साधण्या इतकी इच्छा तर निर्माण झाली. म्हणून श्री गुरूंचा प्रत्यक्ष काय यायला पाहिजे, संपर्क यायला पाहिजे. श्री गुरूंचा प्रत्यक्ष संबंध यायला पाहिजे. देहाने श्री गुरूंची भेट झाली पाहिजे. श्री गुरु आणि शिष्याचा एकांत झाला पाहिजे. श्री गुरु आणि शिष्य यांची चर्चा झाली पाहिजे आध्यात्मिक अनुभूतीच्या संदर्भात. तुम्ही काय जेवाल, तुम्हाला काय आवडेल, आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या. घराला पाय लागण्यासाठी नसतात गुरु, अंतःकरण शुद्ध करून घेण्यासाठी श्री गुरु आहेत. गुरूंचं महत्वच आम्हाला माहिती नसतं आणि आम्हाला आमचे कामादी दोष घालवायचे नसते. आम्ही फक्त काय करतो, गुरूंनी उपदेश केला ना, झालं. एकदा आपण गुरु केले की गंगेत घोडे न्हाले या भ्रमात राहू नका. प्रारंभ तिथून आहे. आपल्या अंतःकरणातला रागद्वेष गेला पाहिजे. जगाची सत्यत्व भ्रांती नाहीशी झाल्याशिवाय रागद्वेष जात नाही. बडबड बडबड बडबड, जगाला सत्यत्व दिल्याशिवाय माणूस बडबड करू शकत नाही. आणि जो माणूस बडबड करतो त्याची जगत सत्यत्व भ्रांती गेलेली नसल्यामुळे त्याला आत्म्याची सावली सुद्धा कळलेली नसते. ती कळून घेण्याची आणि जाणून घेण्याची जर इच्छा असेल तर तो प्रयत्न करतो, नाहीतर गुरु नावाचा शिक्का लावून घेतल्यासारखा त्याला वाटतं. ह्याने पहिलेच टाकून दिलं मी.
विषय गंभीर आहे, विषय महत्वाचा आहे आणि त्याच्यात कोणाचा तरी अनम्यूट झालाय, ज्यांचं बोलणं चालू आहे. जरा आपला मोबाईल म्यूट आहे याची काळजी घ्या. Google Meet मधल्या नवीन सिस्टममुळे एकदम आता मला कळत नाही, की कोण अनम्यूट आहे. आता असे अनम्यूट असलेल्यांना रिमूव्ह करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आपल्याजवळ. त्यांनी ती जाण ठेवायला हवी. आपल्यातले दोष किती महत्वाचा विषय होता नाही का? आणि तो ऐकण्यापेक्षा आपसात चर्चा करून राहिले ते लोकं. काय म्हणावं? गुरु आणि शिष्य यांचा संवाद व्हायला पाहिजे, आत्मचर्चा व्हायला पाहिजे. गुरु शिष्याच्या ज्ञानाबाबत शाब्दिक आक्षेप घेतात आहे. यदी मन्यसे सुवेदेती. आणि मला ब्रह्मस्वरूप समजलं असं शिष्य सांगत असताना सुद्धा ब्रह्मस्वरूप शिष्याला तत्वतः समजलेलं नाही, हे गुरूंच्या ध्यानात आले. न कळे मन जरी त्याचे नाचे, बुद्धीसी काही न सुचे, चिंतने होय चित्ताचे वस्त्रहरण. काकांनी ओवी केलेली आहे आणि शांकर भाष्यामध्ये याचा उल्लेख आहे की आत्मज्ञान होणं इतकं सोपं नाही आहे. आत्मज्ञान इतकं चीप नाहीये. काही न करता थोड्याशा श्रमात ते मिळेल असं अजिबात नाही. मला माहिती आहे की हे कळायला कठीण आहे. आणि आम्ही जो ब्रह्मस्वरूपाचा अर्थ लावतो, म्हणून परमार्थात असणाऱ्या अनेक लोकांना गुरूंशिवाय तत्वज्ञान कळत नाही आणि आम्ही त्यांना गुरु मानलं, पण ते प्रत्यक्ष जर तुम्हाला भेटले नसतील तर या सखोल उडीमध्ये जाऊन पोचत नाही. मग ते श्रेष्ठ नाहीत का? आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा आम्ही उचलू शकत नाही. त्यांचं सांगणं आम्ही पिकअप नाही करू शकत, पेलू नाही शकत. आमच्या झोळीत आम्ही ते घेऊ नाही शकत. आणि मग तरीही त्यांनी काय आता फार स्पष्ट मी बोलणं बरं नाही. अहंकार विमूढात्मा करता हमीती म्हणते. मग गुरूंच्या प्रतिमेशी बोलायचं वगैरे वगैरे करून आम्हाला गुरु सांगतात वगैरे. हे सगळे आपल्यातले असलेले अहम असतात आणि हे अहम आम्हाला सुखवण्यासाठी आम्ही काय करत असतो, वापरून घेत असतो. उपास्य देवतेचं जे स्वरूप आहे ना, तेही आध्यात्मिक उपाधीने परिच्छिन्न असल्यामुळे तेही सुद्धा अल्प आहे. आणि म्हणून नीट समजून घ्यावं, नीट जाणून घ्यावं. आजच्या मुद्द्याला येतो. नाहम मन्ये सुवेदेती, नो न वेदेती वेदच. यो नस्तद्वेद तद्वेद, नो न वेदेती वेद. मला ब्रह्म कळालं, ते ब्रह्म मी जाणलं आणि त्याचा मला अनुभव आला. 3 शब्द या ठिकाणी वापर. का बरं 3 शब्द या ठिकाणी वापरतोय? आपण काल ह्या तीनही शब्दांबद्दल काय करून घेतलंय? शहानिशा करून घेतली आहे. एक श्रुत्या, दुसरं युक्त्या आणि तिसरं अनुभूत्या. श्रुत्या शब्दाचा अर्थ मी श्रुती प्रमाणाने जाणला. युक्त्या शब्दाचा अर्थ साधक बाधक विचार करून जाणलं आणि अनुभूत्या शब्दाचा अर्थ स्वानुभवाप्रमाणे ते जाणलेलं आहे. आणि म्हणून ज्ञाननिष्ठा प्राप्त करून गुरुजवळ येऊन म्हणतो की ते श्री गुरु मी ते ब्रह्मस्वरूप जाणलेलं आहे. आता श्री गुरु त्याला सांगतात, जा दीर्घकाळ एकांतात चिंतन कर आणि मग तू जाणला आहे का मला सांग. आता तो निश्चयाने सांगतोय बरं. तरी श्री गुरु त्याला सांगून राहिले. तर आम्हाला तर थातुरमातुर अभ्यास असतो आणि त्यानंतरही आम्ही म्हणतो आम्हाला हे कळत आहे. अहो गुरुच नाही समजले तर गुरूंपासून मिळणारं ज्ञान कसं समजणार? असं अनुभवाची
आणि ब्रह्मरूपतेची खूण या ठिकाणी सांगतात. ब्रह्म जाणल्याची खूण या ठिकाणी सांगतात. ब्रह्म इत जाणलं हे इतक्या सोप्या पद्धतीने सांगता येतं का हो? ते निश्चित रूपाने जाणलं असं सुद्धा सांगता येतं. आणि असं सांगता येत नाही म्हणून संवाद रूपाने श्री गुरूंना अधिकारी शिष्य बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला बोलण्यासाठी श्री गुरु उपसवतात. खूपदा काय असतं, ज्या शिष्याला देह सत्यत्व भ्रांती गेली असते, जगत सत्यत्व भ्रांती गेली असते, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती गेली असते, तो शिष्य बडबड करत नाही. तो फालतू व्हॉट्सअपवर मेसेज लिहित नाही. तो गुरूंबरोबर चकाट्या पिटत नाही. तो अनाठाई बोलत नाही. तो प्रपंच बोलत नाही. काल एक दुःखी व्यक्ती माझ्याशी बोलली. म्हणून मी 3 मिनिटाच्या वर नाही बोलणार. कारण 3 मिनिटाच्या वर प्रपंच मांडू नये असं तुम्हीच सांगितलं. लोकं पाळतात. लोकं जगण्याचा प्रयत्न करतात. आणि असे मोजके लोकं ज्यावेळेला भेटतात, तेव्हा अतिशय आनंद होतो. भरमसाठ संख्येने नाही मी कधी खुश होत. म्हटलं जातं बाहेर, तुमच्याकडे खूप संख्या असते. उपनिषद चालू असूनही एवढी संख्या असते. त्याच्यावर नाही मी खुश. सांगितलेलं जाणून घेणारे जे मोजके आहे, त्यांनी आनंद होतो बघा. आणि तो शिष्य वृथा बडबड करत नाही. शब्दांची भरमार त्याच्याजवळ नसते. WhatsApp टू WhatsApp, Facebook टू Facebook आणि सगळ्यांची प्रवचनं ऐकत सुटतो. पण स्वतः चिंतन करत नाही. जोपर्यंत तुम्हाला एकांत तुम्ही गाठत नाही, तोपर्यंत सखोल चिंतनाकडे वाटचाल होत नाही. म्हणून अनधिकाऱ्याला तर हे कळणं दुरापास्तच आहे. पण अधिकाऱ्याला हे कळणं सुद्धा मुश्किल आहे. आणि म्हणून शिष्य म्हणतो, "मला ब्रह्मज्ञान झाले आणि मला ब्रह्मज्ञान झालेले नाही, अशा पद्धतीने मी ब्रह्म जाणलेले आहे." काय वाक्य आहे शिष्याचं? "मला ब्रह्मज्ञान झालंही आणि मला ब्रह्मज्ञान झालं पण नाही." आली की नाही मुश्किल? तुम्ही म्हणाले, "हे कसं काय उत्तर आहे हो?" हो, असंच उत्तर आहे. याची गंमतच अशी आहे, की मला ब्रह्मज्ञान झालंही आणि झालेलंही नाही. अशा पद्धतीने मी ब्रह्म जाणलेलं आहे. आता उत्तर कळल्यावर पटपट सगळेजण अशीच उत्तरं द्यायला लागतील. त्यांना पण नेमकं टाळा करून बरोबर आहे की नाही हे श्री गुरूंना पाहण्याची क्षमता असते, तेवढी राखून ठेवलेली आहे. शिष्याच्या वरील विधानास स्पष्टपणे विरोधाभास आहे. कसा विरोधाभास आहे? मी ब्रह्म जाणलंही म्हणतोय आणि मी ब्रह्म जाणलं नाही असंही म्हणतोय. आता मी ब्रह्म जाणलेलं नाही, अशा रीतीने मी ब्रह्म जाणलेलं आहे. म्हणजे काय हो? काय समजलं तुम्हाला? विरोधाभास आहे. जाणलं आणि जाणलं नाही या 2 वाक्यांमध्ये स्पष्ट विरोधाभास आहे. वरील 2 विधानामध्ये स्पष्टपणे संभ्रम आहे. आता शिष्य आणि गुरु यांचा संवाद सुरू आहे. मला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं. बारकाईने ऐका, बारकाईने ऐका. पूर्ण एकाग्रतेने ऐका. लक्ष देऊन ऐका. उपनिषद का कठीण वाटतं आमची एकाग्रता? एकाग्रता काय होत नाही? रजोगुणामुळे मनाचं चांचल्य. थोड्या वेळ घड्याळच पाहील, थोड्या वेळ कोणी आलं असंच वाटेल. काय, 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 काय अंतःकरण भटकंती कशा पद्धतीने करेल सांगता येत नाही. आणि म्हणून आप्यायन्तु ममांगानी शांती पाठ म्हणायचा आहे, मनःपूर्वक म्हणायचं आहे.
सद्गुरूंना वंदन करायचं आहे आणि मग उपनिषद ऐकायला. सकाळची वेळ श्रुतीच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असते. सगळीकडे उपनिषदांचा अभ्यास सकाळी होतो. ऋषी मुनी साधू संन्यासी सगळे सकाळी उपनिषदांचा अभ्यास. नर्मदा काठी मी काही वेदांत आश्रमांमध्ये जाऊन आलो. त्या आश्रमांमध्ये भगवे वस्त्रधारी असलेले संन्यासी सकाळी वेदांताचा अभ्यास करत. मांडूक्योपनिषद चालू होतं त्यावेळेला. सकाळची वेळ ही ब्रह्माभ्यासाची वेळ आहे. ब्रह्ममुहूर्त साधता नाही आलं तरीही आपली सकाळची वेळ बुद्धी व्यस्तता नसते. आणि म्हणून तू ब्रह्मस्वरूप तुला स्पष्टपणे समजलं असं जर वाटत नसेल तर तू ते जाणलं असं कसं काय म्हणतोस, गुरु म्हणून राहिले. तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असं जर तुला वाटत नाही तर तू ते ब्रह्मस्वरूप जाणलं असं कसं काय म्हणतोस, गुरु म्हणतात. दुसरा प्रश्न गुरु विचारतात, तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असं जर वाटत असेल, आधी नसेल म्हटलंय, तर तू ते स्वरूप जाणलं असं वाटत नाही असं का म्हणतो. पुन्हा प्रश्न सांगतो गुरूंचा. पहिले शिष्याचं उत्तर ऐका. मला ब्रह्मज्ञान झाले आणि मला ब्रह्मज्ञान झालेले नाही अशा रीतीने हे गुरुदेवा मी ब्रह्म जाणलेलं आहे. अनेक जण सोडू शकतात कारण की हे क्लिष्ट आहे, समजायला फार एकाग्रता लागते. मला ब्रह्मज्ञान झालं आणि मला ब्रह्मज्ञान झालेलंही नाही अशा रीतीने मी ब्रह्म जाणलेलं आहे असं एकांतात दीर्घकाळ चिंतन केल्यानंतर शिष्य उत्तर देतोय. एकांतात दीर्घकाळ चिंतन होऊन गेलेलं आहे शिष्याचं, नंतर शिष्य बोलतोय. माता गुरु म्हणतात की तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असं जर वाटत नाही तर तू ते जाणलं असं कसं म्हणतो. आणि तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजलं असं जर वाटत आहे तर ते स्वरूप तू जाणले असं तुला वाटत नाही असं तू का म्हणतोस. दोन्हीकडनं गुरूंनी पुन्हा शिष्याला त्याच्यात पडलं. शिष्याला त्रास देण्यासाठी बोलतात आहे का हो, शिष्याच्या कल्याणासाठी बोलतात. मग गुरु त्याला म्हणतात, अरे तुला ब्रह्मस्वरूप समजलं असं तरी म्हण किंवा तुला ब्रह्मस्वरूप समजलं नाही असं तरी म्हण, पण तू दोन्हीही म्हणू नको. आलं ना आता आपल्या भाषेत सोपं आलं. आधीची भाषा कशी होती, तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजले असं जर वाटत नसेल तर तू ते जाणले असं का म्हणतोस. आणि तुला ब्रह्मस्वरूप स्पष्टपणे समजले असं जर वाटत असेल तर ते स्वरूप तू जाणले असं मला वाटत नाही असं का म्हणतो. मग आता आपल्या भाषेत अगदी सोपं करून घेऊ. ब्रह्मस्वरूप समजले असं तरी म्हण, नाही तर ब्रह्मस्वरूप समजलं नाही असं तरी म्हण, पण तू दोन्ही म्हणू नको. काय दोन्ही म्हणू नको, ब्रह्मस्वरूप समजलंही आणि नाही पण समजलं असं नको म्हणू. आणि ब्रह्मस्वरूप मला कळलंही, मला नाही पण कळलं अशा पद्धतीने मला ब्रह्मस्वरूप कळलं असं तू बोलू नको. या वाक्यात संदिग्धता आहे, संभ्रम आहे, या वाक्यात विरोधाभास आहे. मला आता तू दोन वाक्य एकत्रित म्हणू नको. एक तर ब्रह्मस्वरूप मला स्पष्टपणे समजलं असं सांग, नाही तर ब्रह्मस्वरूप मला स्पष्टपणे नाही समजलं असं तरी सांग. आता इथे स्पष्टीकरण केलंय शांकर भाष्यात. एका वस्तूचं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही वेळेला असू शकत नाही. पुन्हा सांगतो, एका वस्तूचं एका व्यक्तीचं ज्ञानही झालं आणि अज्ञानही झालं हे एकाच वेळी दोन्ही असू शकत. हे बघा, गुलाबी रंगाचा पेन आहे. आता हा गुलाबी रंगाच्या पेनचं मला ज्ञान झालं आणि या गुलाबी रंगाच्या पेनचं मला ज्ञान नाही झालं. दोन्ही गोष्टी एका वेळी म्हणता येतील का.
नाही म्हणता येणार. एका वेळी एकाच वस्तूचं किंवा व्यक्तीचं ज्ञानही झालं आणि अज्ञानही आहे, असं दोन्ही म्हणता येत नाही. एक काहीतरी आहे. एक तर तू पेन जाणला असं म्हण, नाहीतर पेन नाही जाणला असं म्हण. पण हे दोनही असणं शक्य नाही. 2 भिन्न वस्तूच शक्य आहे, की मी पेन जाणला, पण चष्म्याची केस जाणली नाही, असं म्हणता येईल. एका ठिकाणी जाणलं म्हणता येईल, एका ठिकाणी नाही जाणलं म्हणता येईल. पण एकाच वस्तूमध्ये तुम्ही जाणलंही आणि नाही जाणलं, दोनही म्हणू शकत नाही. त्याच्यावर शंकर भाष्यामध्ये काकांनी ओवी केली आहे. जै मी म्हणे कळाले, ते मनादी येथे विसावले. ज्ञाता ज्ञेयादी नुरले ऐक्य भावे. इथे मी एकच ज्ञाता आहे आणि ब्रह्मवस्तू एकच ज्ञेय वस्तू आहे. म्हणून मला ब्रह्मस्वरूप समजले आणि नाही समजले, हे विधान कसं आहे? सुंदर आहे. जो अभ्यास करतो त्याला हे कळणार आहे. ज्यांनी विचार केला आहे त्याला हे कळणार आहे. ज्यांनी ध्यान केलं आहे त्याला हे कळणार आहे. ज्यांनी मनापासून नाम घेऊन नामीशी एकरूप झालाय त्याला हे कळणार. म्हणून नामाच्या मागे विचार असण्याची गरज आहे. नुसतं रिपीट करत राहिलं नाम, त्याने नाही साधत. त्याच्या मागे विचार असतो आणि काही लोकांना मी तो विचार देऊन आलेलो आहे. आता त्या विचारांना कसं वृद्धिंगत करायचं आणि त्यासाठी ओढ जर वाढत असेल, तर त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता मला ब्रह्मस्वरूप समजलं आणि मला ब्रह्मस्वरूप समजलंही नाही. आता शिष्याच्या ज्ञानात संशय आहे की विपर्यय आहे? त्याच्या अनुभवात संभ्रम कशाचा आहे? संशयाचा की विपर्ययाचा? गुरु तपासणार आहे. पुन्हा आला प्रश्न. संशय म्हणजे काय? ज्ञेय वस्तूच्या अस्तित्वाबद्दल शंका, याला संशय असं म्हणतात. आणि विपर्यय म्हणजे काय? ज्ञेय वस्तू जशी आहे तशी न दिसता ती वेगळी आहे असे कळणे, याला विपर्यय असे म्हणतात. हा गुलाबी हायलायटरच आहे की काहीतरी नुसतंच दाखवलं आहे? ही चष्म्याची केसच आहे की दुसरं काहीतरी डबडं दाखवून दिलं? याला संशय असं म्हणतात. म्हणजे ज्ञेय वस्तूच्या अस्तित्वाविषयी शंका. आणि ही चष्म्याची वस्तू नसून रिमोट दिसत आहे असं वाटणं. काय वाटू शकतं? अहो, हे तर रिमोट आहे हो. चष्म्याची केस कुठे आहे? नाहीये बरं का. चष्म्याची केसच आहे. मी केस म्हणतोय तर ही केसच आहे. पण असं वाटू शकतं पाहिल्यावर की हे रिमोट आहे. म्हणून ज्ञेय वस्तू जशी आहे तशी न दिसता ती वेगळी आहे असं वाटणं, याला विपर्यय असं म्हणतात. म्हणजे ही चष्म्याची केस नसून रिमोट आहे असं वाटणं, याला विपर्यय असं म्हणतात. आणि ही खरंच चष्म्याची केस असेल का असं वाटणं, याला संशय असे म्हणतात. आणि यथार्थ ज्ञान कशाला म्हणतात? ज्या ज्ञानामध्ये संशयही नाही आणि विपर्ययही नाही. म्हणजे संशय विपर्यय रहित जे ज्ञान आहे, त्याला स्पष्ट निसंदिग्ध ज्ञान म्हणतात. आणि आपल्या शिष्याला ब्रह्मस्वरूपाचं निसंदिग्ध ज्ञान झालंय की नाही, यासाठी श्री गुरु अत्यंत काय आहेत? काळजी घेतात आहे. म्हणून श्री गुरुमुखातून ब्रह्मविद्या ऐकताना, वेदांत श्रवण करत असताना शंका कुशंका मनामध्ये ठेवू नये. त्यांनी ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही. श्री गुरूंचं म्हणणं खोडण्याच्या भानगडीत पडू नये. कारण त्यांनी निसंदिग्ध ज्ञान होत नाही आणि निसंदिग्ध ज्ञानाशिवाय ब्रह्मस्वरूपाचा परमानंदाचा अनुभव येत नाही. मग आता संशय असला तर काय होणार आहे हो? ह्याचं उत्तर आता बघूया आपण. भगवंतानी सांगितलं आहे गीतेमध्ये, संशयात्मा विनश्यती. काय सांगितलंय भगवंतानी? संशयात्मा विनश्यती. संशयी व्यक्तीचा व्यवहार
आणि संशयी व्यक्तीचा परमार्थ दोन्ही नासतो. संशयी माणूस फार हे असतो, दुःखी असतो. आणि संशयी माणसाला कधीच काय होतं, सुख प्राप्त होऊ शकत नाही. कारण त्याचा संशय त्याला सुखात राहूच देत नाही बघा. थोडा शब्द मी हे केला आहे गीतेतला, अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मनः. आणि म्हणून ते सांगतात की ज्याची कर्मे गळून पडली ज्ञानाने संशय नष्ट झाले. म्हणून अर्जुना, तू संशय रहित हो, संशय ज्ञानाने छेदून काढ. म्हणून संशयात्मा विनश्यती, अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मनः. याही लोकात सुख मिळत नाही आणि परलोकात सुद्धा संशयी व्यक्तीला सुख मिळत नाही. जे लोक संशयी असतात ते सुखाने नाही जगू शकत. त्यांचा व्यवहारही नासतो आणि त्यांचा परमार्थही नासतो. त्यांचा इहलोकही खराब होतो आणि त्यांचा परलोकही बिघडतो. म्हणून शास्त्रांवर, श्री गुरूंवर, गुरूंनी दिलेल्या साधनावर, गुरूंनी दिलेल्या उपदेशावर, श्री गुरूंच्या असलेल्या परंपरेवर व श्री गुरूंच्या सांगण्याच्या उद्देशावर जरा सुद्धा संशय घेऊ नये. आलंय का लक्षात? काही लोक सांगतात, ते असं बोलले गुरु, त्यांचा काही मतलब असेल. गुरूंच्या उद्देशावर शंका घेतली, तुमची हानी झाली. हानी, नुसती हानी नाही, जन्म जन्मांतरीची हानी झाली. गुरूंवरचा संशय ह्या इतकं वाईट काही नाही. गुरु करताना 10 वेळ तपासावा. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू 3 क्वालिफिकेशन असल्याशिवाय श्री गुरु होऊ शकत नाही. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ प्रस्थानत्रयीचा अभ्यास. श्रुती, स्मृती आणि ब्रह्मसूत्र. ब्रह्मनिष्ठ शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपाचा अनुभव. आणि दयाळुत्व शब्दाचा अर्थ जीवाला ब्रह्मस्वरूप करण्याची तळमळ. नाही तर शिष्य गरीब आहे आणि गुरूंनी त्याला 5-10 हजार रुपये दिले, काय दयाळू आहे? हे दयाळुत्व नाही. तब्येत खराब झाली आहे, औषधोपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन गेले, हे दयाळुत्व नाही. हे आमचं आहे सामान्य दयाळू. श्री गुरूंचं दयाळुत्व जीवत्वानी गंजलेला आहे. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली. ही जी खंत आहे ना, खंत घालवणं हे दयाळुत्व आहे. जीवाला असलेली खंत गुरूंना कळते. प्रपंचातल्या गोष्टी, अरे हात तुटला तरी गुरूंना त्याचं दुःख होण्याचं कारण नाही. एक हात असेल त्यांनी काम कर. तुझा हात गेला म्हणजे तू गेला नाही, तुझा पाय गेला म्हणजे तू गेला नाही. गेला शब्दाचा अर्थ लकवा मारला असा घेतला तरी चालेल. त्यांनी गुरु दुःखी होत नाही. गुरु कशाने दुःखी होतात? अंतःकरण जर त्याचं हळहळलं असेल, अरे जीवत्व गेलं नाही, हा ब्रह्मस्वरूप झाला नाही. संताचं दयाळुत्व हे आहे. रंजलेल्यासी हृदयी लावी, गांजलेल्याशी तोची तोषवी. भूषण सकळ नरा, जगामध्ये संतची देव खरा. आणि संतांचं दयाळुत्व या ठिकाणी आहे. आम्हाला वाटतं घराला पाय लागले म्हणजे दयाळुत्व आहे. चल, तुझी बुद्धी नाही त्या दर्जाची, तर मग घराला पाय लाव. हळूहळू कधीतरी त्याची बुद्धी तयार होईल, या आशेवर ते दयाळुत्व त्या ठिकाणी जातं देहाने. वास्तविक ते देह नाहीतच. म्हणून आपला विषय आहे संशय
शास्त्रावर कधीही घेऊ नये. संशय श्री गुरूंवर कधीही घेऊ नये. संशय श्री गुरूंनी दिलेल्या साधनावर कधी घेऊ नये. संशय श्री गुरूंच्या उपदेशावर घेऊ नये. संशय श्री गुरूंच्या परंपरेवर घेऊ नये. आणि संशय श्री गुरूंच्या उद्देशावर घेऊ नये. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञान, ईश्वर आणि गुरु यांच्यावर जर संशय असेल तर जन्मजन्मांतरीच महादुःखाचा प्रवास अटळ आहे. ज्ञान, ईश्वर आणि श्री गुरु यांच्यावर संशय असेल तर जन्मजन्मांतरीचा महादुःखाचा प्रवास अटळ आहे. शास्त्रावर, शास्त्रामधल्या ज्ञानावर, ज्ञान सांगितल्या त्या आत्मस्वरूपावर, सांगणाऱ्या श्री गुरूंवर व त्यांच्या उपदेशांवर, त्यांनी दिलेल्या साधनेवर, त्यांच्या परंपरेवर शंका घेऊ नये. संशय कुठे कुठे असतो बघा. पाकिट मिळवण्यासाठी गुरु शिष्याशी गोड नाही बोलत. हार पेढे करण्यासाठी, मान सन्मानासाठी शिष्याची गोड नाही बोलत. शिष्याचा आत्मस्वरूपावर अनात्म्याचा आरोप असतो. हा आरोप त्याच्या अंतःकरणातून पुसून जाण्यासाठी शिष्य श्री गुरूंच्या सम्मुख असावा आणि गुरु शिष्याला उपदेश करत असतात. त्याला अनात्मनी आत्मबुद्धी असं म्हणतात. शरीरालाच जर मी म्हणत असेल, देहाला, सूक्ष्म देहाला, स्थूल देहाला मी म्हणतोय, सूक्ष्म देहाला मी म्हणत असेल म्हणजे अंतःकरणाला, मनोबुद्धी, माझ्यासारखा हुशार कोणी नाही म्हणजे बुद्धीला मी म्हणतो. मला झोपेत व्यत्यय दिलेला आवडत नाही कारण देहाला मी म्हणतो. आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला तो संसारी, मर्त्य, सुखी दुःखी विपरीत भावना करत असतो. याला विपर्यय असं म्हणतात. म्हणून संशय आणि विपर्यय या दोन गोष्टी शिष्याच्या मनात कधी असता कामा नये. आपल्या गुरूंविषयी जर कोणी अपशब्द बोलत असेल तर त्या ठिकाणी शिष्यानी थांबता कामा नये. नाहम म्हणणे सुवे देती. श्री गुरु शिष्याला त्याच्या झालेल्या ज्ञानाच्या वक्तव्याबद्दल बोलतात आहे आणि श्री गुरु शिष्याला मुद्दाम विचलित करून राहील. त्याच्याशी युक्तिवाद करतात आहे. श्री गुरु मुद्दाम विचलित करतात आहे. लक्षात ठेवा. काय असतं, खूपदा स्लॅब टाकलेली असते आणि टाकल्यानंतरही ती आता व्यवस्थित झाली एकसंध, त्याच्यात व्हायब्रेटर फिरवत, व्हायब्रेटर धडधड 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 करतं. त्यामुळे एका पातळीत असलेली स्लॅब मधलं पुन्हा काही मटेरियल खाली जातं. पुन्हा तिथे मटेरियल टाका, पुन्हा व्हायब्रेटर लावा, पुन्हा ते खाली जातं. आता तिथे जे व्हायब्रेटर आहे त्यांनी ते मजबूत होण्यासाठी आहे. म्हणून श्री गुरु जे विचलित करून राहिले ते धुम्मस करण्यासाठी करून राहिले, त्याच्याशी युक्तिवाद करून राहिले, ते शिष्याची बुद्धी तपासण्यासाठी नाही. श्री गुरूंचं दयाळुत्व आहे की शिष्याला नक्की ब्रह्मज्ञान झालेलं आहे की नाही याची खात्री करून घेतात. जरा सुद्धा त्यात न्यूनता राहता उपयोगी नाही. म्हणून शिष्याचं ज्ञान तपासून पाहत आहेत. आता ज्ञान तपासण्याची वगैरे वेळ असते का हो? पण हे तपासून पाहिल्याने शिष्याची अधिक दृढता तयार होते ज्ञानाबाबत. एक दोन मुद्दे घेतो आणि हा श्लोक राहिलेला उद्या पूर्ण करतो. डॉक्टर पुरोहित
ज्यांच्याकडे आमचा सत्संग असायचा, आम्ही दक्षिणामूर्ती स्तोत्र घेतलं की उघडला. मी आणि शैला काकू दोघांनी कठीण स्तोत्र आहे ते अतिशय. दक्षिणामूर्ती स्तोत्र घेतलं. विश्वं दर्पण दृश्यमान नगरीं तुल्यं निजांतर्गत पश्यन्नात्मनि माय. कठीण स्तोत्र घेतलं आणि त्याच्या समारोपाला काका आले. आता काका आशीर्वचन देणार म्हणून आम्ही सगळे आनंदित होतो. काकांचा सत्कार झाला तर सुनीलचाही सत्कार व्हावा असं भैया पुरोहितांची इच्छा. त्यांना माझं कौतुक फार असायचं. भैया भाभी ही लोक माझ्यापेक्षा सगळे वयाने मोठे आहेत. ते माझं कायम कौतुक करत आले, माझ्या अभ्यासाचं कौतुक करत आले. मला हे ठाऊकच नाही. आणि काका आल्याबरोबर काकांच्या बाजूला 2 खुर्च्या टाकल्या गेल्या. एकीकडनं शैला काकू एकीकडनं मी बसलो. कारण की आम्हाला बोलवलं. काका बसल्यानंतर माईकवर अनाउन्स केलं, की या दोघांनी इथे यावं. काकांच्या बाजूला खुर्ची टाकलेल्यावर बसण्याची हिंमत नव्हती माझी. आता वेळेवर समोर सगळे लोक आहे, व्यासपीठावर काका येऊन बसले आहे. अनाउन्स केलं नाव. तर आम्हाला दोघांना जावंच लागलं. मधल्या खुर्चीत काका होते. 2 बाजूला आम्ही दोघं जण. मन सदगद झालेलं होतं. बुद्धी काम करेनाशी होती. आणि काकांना सत्काराचं पाकीट देण्यात आलं. आणि या भैय्या भाभींनी आणखीन एक पाकीट माझ्यासाठी तयार केलं होतं. ते मला देण्यात आलं. तिला देण्यात आलं. मध्ये काका. आता हे सगळं बसल्या-बसल्या मी हळूच काय केलं, माझं पाकीट काकांच्या पाकिटावर ठेवून दिलं. काकांसमोर जे पाकीट होतं, त्या पाकिटावर मला मिळालेलं जे पैशाचं पाकीट होतं, ते मी काकांच्या पाकिटावर ठेवून दिलं आणि गपचाप राहिलो. काकांना कळू नये अशा पद्धतीने अलगद तेवढं मी काम करून टाकलं. पण श्री गुरूंच्या नजरेतून सुटतं का? पाकीट ठेवलं आणि न ठेवलं हा काकांसाठी दुय्यम भाग होता. त्या माझ्या सद्गत स्थितीमध्ये काकांनी मला प्रश्न विचारला, "तुझ्याकडलं पाकीट माझ्याकडे आल्याने किंवा माझं पाकीट तुझ्याकडे गेल्याने फरक काय पडणार आहे?" मी म्हटलं, "नाही पडणार आहे." तर म्हणे, "मग माझं पाकीट आणि तुझं पाकीट मी तुझ्यासमोर ठेवतो. काय हरकत आहे?" इकडे माझी मनस्थिती कशी? पहिली वेळ आणि काका मला विचारतात, की "तुझं पाकीट तू माझ्या पाकिटावर ठेवलं. आता मी माझं पाकीट तुझ्या पाकिटावर ठेवतो." त्यांनी ते दोनही पाकीट उचलून माझ्यासमोर ठेवून दिले. आता नाही, नाही मी ऐकत नाही, हे पाकीट तुम्ही घ्या. असे उत्तर नाही चालत बरोबर. त्यांनी मला विचारलं, "यात फरक काय पडणार?" आणि मग मी दोनही माझ्या समोरचे पाकिट पुन्हा काकांच्या समोर ठेवले आणि काकांना म्हटलं, "व्यावहारिक सत्तेमध्ये ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे. पारमार्थिक सत्तेत काही फरक नाही पडत. पण व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार असाच व्हायला पाहिजे. माझं पाकीटच तुमच्या पाकिटात असलं." तर म्हणले, "तुझं उत्तर बरोबर आहे. आता मी दोन्ही पाकिटं घेतो." त्या माझ्या मनस्थितीत त्यांनी मला पकडलंच तिथे. श्री गुरूंचं काम असं असतं. ते कोणत्या वेळी तपासतील हे नाही सांगू शकत. ते कसं तपासतील हेही नाही सांगू शकत. काकांबरोबर एकदा जायचं होतं चौसाळ्याला, दर्डा नगरवरून आणि गाडी माझ्या घरावरून चालली होती आणि काका म्हणे, "तुझ्या घरी थांबायचं नाहीये." मी म्हटलं, "काका
जशी तुमची इच्छा. न थांबता निघूया. म्हणे तुझ्या घरावरून गाडी जाईल, पण तुझ्या घरी थांबणार नाही. तुला चालणार आहे? मी म्हटलं, "हो काका, चालणार आहे." तर म्हणले, "ही कोणती लक्षणं आहे सांग?" आता जहद लक्षणं आहे, की अजहद लक्षणं आहे, की जहदाजहद लक्षणं आहे? कारमध्ये बसलेलो, ड्रायव्हिंग करून राहिलेलो आणि काका विचारतात, "तुझ्या घरावरून ही कार चालली, ही कोणती लक्षणं आहे सांग?" आले की नाही पंचायत? केव्हा श्रीगुरु कुठे काय तपासतील याचा काही भरोसा नाही. तुम्हाला आठवत असेल, गंगेवर गवळी वाडा, याचा अर्थ गंगेच्या काठावर गवळी वाडा. गंगेच्या पाण्यावर थोडी काही ते गाई म्हशी उभ्या आहेत गवळ्याच्या. गंगेच्या काठावर पुण्याहून गाडी जाते म्हणजे काही रुळावरूनच गाडी जाते ना, स्टेशनवरूनच गाडी जाते. तसं तुझ्या घरावरून जाते म्हणजे घरावरून जात नाही, घराच्या जवळ असलेल्या रस्त्यावरून जाते. कळलं ना? याला लक्षणं म्हणतात. आणि त्यावेळेला त्यांनी लक्षणेचा प्रश्न विचारला आणि माझ्याकडनं तडक उत्तर काढून घेतलं. ड्रायव्हिंगही चालू होतं. काकांकडे पाहिलो बा, विचार करत बसलो बा, अशी सवड त्यांनी मला दिली नाही. आणि म्हणून श्रीगुरूंच्या प्रश्नाबाबत आणि श्रीगुरु आपल्याला खोदत असताना त्यांच्या खोदण्याबाबत शंका घेऊ नये. त्यात माझं कल्याण आहे हा विचार करून अधिक आनंदाने काय करायला पाहिजे? समोर जायला पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाबद्दल शंका निर्माण होतात, इथे शिष्याचं पतन आहे लक्षात ठेवा. गुरु शिष्य संवाद झालाच पाहिजे. त्यावेळेला शिष्याची बुद्धी गुरु विचलित करतात आणि मुद्दाम विचलित करतात आणि मग त्यावेळेला वास्तविक शिष्याची जी अवस्था आहे ती तपासण्याची वेळ आहे. ती वेळ असते तपासणे. एक स्कूटर ऍक्सिडेंट झाला. झाल्याबरोबर ज्याला मार लागला तो समोरच्याला शिव्या द्यायला लागला आणि हे एक गुरु बघत होते. माझ्या समोरचा प्रसंग. गुरु बघत होते. त्या माणसाला ज्याला लागलं तो समोरच्या माणसाला शिव्या द्यायला लागला आणि ते वाद संपला आणि निघून गेले. तो म्हणला, "मी त्याला चांगलं दाखवूनच दिलं मी काय आहे म्हणून. आता कसं गाडी चालवतो मला लागलं." गुरु त्याला म्हणाले, "तुझं नाम नाही आलं त्यावेळेला." काय म्हणले? "तू कसा बोलला, त्याला कसं चूप केलं, हे इथला कुठलाही मुद्दा नाही." ते लगेच म्हणाले, तन्मयानंद महाराजांचा किस्सा आहे हा. ते म्हणाले, "तुझं नाम नाही आलं त्यावेळेला. तुला लागता क्षणाला तुझ्या अंतःकरणातून अखंड नामाचे कारंजे यायला हवे होते. नाम यायला पाहिजे होतं. कळकळीने नाम यायला पाहिजे होतं. ते सोडून शिव्या आल्या आहेत लक्षात. तुझा अभ्यास झालेला नाही." शिष्यबुद्धी अशी असते, वरवर दिसायला काय असते? व्यवस्थित झालाय असं दिसते. पण आतमध्ये बराच गोंधळ असतो आणि या गोंधळाला दुरुस्त करण्यासाठी श्रीगुरु असतात. म्हणून जिवंत श्रीगुरूंची गरज आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज आहे. गुरूंच्या सहवासाची गरज आहे. गुरूंशी संवादाची गरज. गुरूंकडून वदवून घेऊ नका. गुरूंकडून काढवून घेऊ नका. गुरु उत्स्फूर्तपणे जे बोलतात त्या गोष्टी फार मोलाच्या. शिष्यबुद्धी विचलित झाली असेल तर गुरु ती मजबूत करण्यासाठी त्याला विचलित करतात आहे व्हायब्रेटर सारखं. हे लक्षात ठेवा. आणि जर आम्हाला गुरूंशी संवाद साधण्याची शक्यता नाही आहे तर अभ्यास वर्ग चालवा. 4 लोक असू द्या, 10 लोक असू द्या, 2 लोक असू द्या, एकत्रित अभ्यास करा.
आपण जेव्हा सांगतो, तेव्हा समोरचा माणूस काय करतो, आपल्याला प्रतिप्रश्न करतो. त्यांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर अपमान न समजता आपल्याला जर ते नीट कळलं असेल, तर आपण सांगू शकतो. नाहीतर त्याला सांगावं लागतं, "मी अभ्यास करून पुन्हा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन." शेक काय म्हणतात त्याला? हं, हादरणे, हलवणे, शेकिंग इंग्रजी शेक शब्द आहे. तो पुन्हा काय होतो? विचलित होतो. म्हणून सामूहिक अभ्यास करावा. ऑनलाईननी या गोष्टी घडत नाहीत फारशा. पण ऑफलाईनमध्ये म्हणजे प्रत्यक्ष अभ्यासात बसलं तर घडतात. काही लोकं प्रत्यक्ष अभ्यास वर्गात येण्यास टाळतात. आमचं वाचन झालंय आणि आम्हाला चांगलं समजतंय असं. पण आपण जेव्हा सांगत असतो, तेव्हा सांगायचं म्हणून आपण पक्की तयारी करत असतो. आणि आपण पक्की तयारी केल्यानंतर जे 1-2 जण शंका विचारतात, प्रतिप्रश्न विचारतात, त्यांनी आम्ही पुन्हा विचलित होतो आणि आमची तयारी कच्ची आहे हे आमच्या लक्षात येतं. त्यांनी आपल्याला पास ठरवावं की नापास ठरवावं हा विषय नाही. पण आम्हाला लक्षात येतं, की आम्ही अजून पाहिजे तसे मजबूत झालो नाही. म्हणून टक्के-टोमते खाऊन अभ्यास करावा. आपण अभ्यास करत असतो, आपण सांगत असतो, समोरचा म्हणतो हा शिष्टपणा दाखवून राहिला. तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये संताप येता कामा नये. मानपान, मग तुम्ही सांगितलं ना, असं सांगणारे कोणी नाही. यांनी मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. इथेही सुकावून हुरळून जाता कामा. म्हणून हुरळायचं नाही, होरपळायचं नाही. नाहीतर मग ते तर काय आम्ही किती एवढा अभ्यास करून जातो आणि ते आम्हाला बोलतातच. अरे नाही. बोलतात असं समजू नका. तसं ते नाही. तुझा अभ्यास पक्का होण्यासाठी गुरु त्याच्या मुखातून तसे वाक्य काढतोय. म्हणून अभ्यास वर्गाला जा. नाही गुरूंशी संवाद साधता येत, तर त्या ठिकाणी विचारलेला प्रश्न, प्रतिप्रश्न, माझी परीक्षा घेण्यासाठी असलेला प्रश्न हा घट्ट रुजवून त्याचा उत्तर शोधून काढा. याने अभ्यास घट्ट होतो. आता यानंतर जर शिष्य विचलित झाला नाही, तर मग गुरूंच्या लक्षात येतं, की शास्त्राकडून केलेला अभ्यास, माझ्याकडून झालेलं श्रवण आणि ह्याचा परिपाक म्हणजे त्याच्याकडून झालेलं निधिध्यासन, या तीनही गोष्टी यांनी नीट केलेल्या आहे. आणि म्हणून याला ब्रह्म कळलेलं असू शकतं. आता ते कळलं की नाही याची शहानिशा करणार आहे. श्रुती आणि युक्ती याच्या साहाय्याने गूढार्थ आणि लक्षार्थ ह्यावर एककेंद्रित करायचं असतं आणि ज्ञानामध्ये निष्ठा दृढ करायची असते. याकरता आचार्यांशी म्हणजे श्री गुरूंशी संवाद साधायचा असतो. भगवत पूज्यपाद आचार्य म्हणतात, आचार्य बुद्धी संवादनार्थम. शिष्याचा गुरुशी थेट संवाद झाला पाहिजे. आता समाधीचा अनुग्रह घेतला तर होईल का हो असा संवाद? नाही होणार. मग ते म्हणतात, "नाही, नाही आम्ही बोलतो." अरे पण त्यांचं बोललेलं तुला कळतंय का? तू बोलतो हे बरोबर आहे. पण त्याच्यावर ते जे बोलले ते तुला कळतंय का? तू तुझे प्रिझम्पशन्स करतो आणि ते तसं बोलले असा अर्थ काढतो. आणि हे प्रिझम्पशन दरवेळेला खरे नसतात. पण आता 10 लोकं म्हणतात आम्ही बोलतो त्यांच्याशी आणि ते आम्हाला उत्तरं देतात. मग 11 वेळेला आपल्याला वाटते आपल्यालाच का नाही देणार? आपल्यालाही दिली असती. असं म्हणून आपण त्या भ्रमामध्ये आम्ही बोलतो आणि ते सांगतात अशा विचारावर जातो आणि असे संवाद होत नाही. प्रत्यक्ष संवाद व्हायला पाहिजे. थेट संवाद व्हायला पाहिजे. आचार्यांशी संवाद झाला पाहिजे, साधला पाहिजे. वाद म्हटलेलं नाही हं. वाद कधीच घालायचा नसतो श्री गुरूंबरोबर. आचार्यांबरोबर गप्पा, तर्क, कुतर्क, WhatsApp मेसेजेस, Facebook ह्या गोष्टी करायच्या नसतात. फक्त संवाद, अभ्यासाचं तेवढं बोलायचं आणि जे अभ्यासाचं बोलतात त्यांनाच वेळ देतात ते.
जे फालतू गप्पा करतात त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ वेळही नसतो, कारण त्यांच्या जीवनात त्यांना वेळ नाही. ते जीवाच्या कल्याणासाठी वेळ देऊन राहिले. ज्या जीवाला आपलं कल्याण करूनच घ्यायचं नाहीये, त्याला सांगून फायदा तरी काय? आता यानंतर या श्लोकाचं वाक्यभाष्य काय आहे आणि पदभाष्य काय आहे, याचा खुलासा आता या ठिकाणी होणार आहे. आणि उद्या मी तो स्पष्ट करतो की केनोपनिषदात 2 वाक्य आहेत. वाक्यभाष्य आहे आणि पदभाष्य आहे. संबंध भाष्य आहे ते वेगळं आणि काही ठिकाणी संदर्भ भाष्य आहे. आणि एवढं सगळं केनोपनिषदात असल्यामुळे केनोपनिषद अत्यंत बारकाईने काय करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. आणि गुरूंवरची निष्ठा ठेवली तर ब्रह्मज्ञान कसं होतं हे केनोपनिषदात कळतं. आणि म्हणून या उपनिषदाचा हा दुसरा मंत्र आपण उद्या पूर्ण करूया. या पद्धतीने आज मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या परीने जेवढं सांगता आलं तेवढा प्रयत्न केला आहे. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.